थोर समाजसेवक बाबा आमटे यांनी समाजाकडून नाकारलेल्या हजारो कुष्ठरुग्ण, दीनदुबळे, दिव्यांग व दृष्टी नसलेल्या हजारो रुग्णांना मातृप्रेमाने जवळ येऊन त्यांच्यावर औषधोपचार करण्यासाठी प्रयत्न केले। त्यामुळे या सर्वांना जगण्याची नवी उमेद मिळाली। स्वर्गीय श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र चॅरिटेबल ट्रस्टचे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद असून आमचे ट्रस्ट थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन रुग्णसेवेचे व्रत अविरत सुरू ठेवणार असल्याचे प्रतिपादन ट्रस्टचे संस्थापक तथा शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे यांनी केले। याप्रसंगी रवींद्र शिंदे पुढे म्हणाले की 1998 पासून आमचे सामाजिक कार्य सुरू आहे। ट्रस्टच्या माध्यमातून सुरू असलेली जनसेवा स्वार्थासाठी नसून केवळ जनकल्याणासाठी आहे। कोरोना संक्रमण काळात आमच्या ट्रस्टला चंद्रपूरसह गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यातील सुमारे 6,500 रुग्णांची सेवा करण्याचे महाभाग्य प्राप्त झाले। ट्रस्टच्या माध्यमातून विविध योजना सुरू केल्या आहे। ट्रस्टचे कार्यक्षेत्र राष्ट्रीय पातळीवर असून पुणे व मुंबई येथील गरजूवंतांना सुद्धा ट्रस्टने मदत केली आहे। येत्या काळात ट्रस्टच्या माध्यमातून क्रीडाप्रेमींना प्रोत्साहित करण्यासाठी क्रीडा अकॅडमी सुरू करण्यात येईल। सोबतच महिलांना स्वावलंबी करण्यासाठी शिलाई मशीनचे वितरण करण्यात येईल, असेही रवींद्र शिंदे यांनी सांगितले। याप्रसंगी ट्रस्टच्या वतीने 100 ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य तपासणी कार्डचे मोफत वितरण करण्यात आले। या शिबिरात परिसरातील 304 नागरिकांसह नंदोरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सुद्धा मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली। या प्रसंगी धनराज विरुटकर, डॉक्टर प्रफुल्ल खुजे, डॉक्टर सचिन दगडे, रवी खाडे, डॉक्टर वसंत वाघ आणि सरपंच मंगेश भोयर यांनी समयोचित मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक धनराज आसवले, सूत्रसंचालन आशा ताजने व आभार प्रीती पोहाणे यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जयश्री फाले, कृपाली साखरकर, सरला मालोकर, आशा ताजने, सचिन वेलफुलवार, महेश यादव तसेच नंदोरी गावातील युवा मंडळी यांनी मोलाचे परिश्रम घेतले।